विकसित भारत पाहत असताना आम्ही डिजिटल युगाकडे जात असताना महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील शिक्षणासाठी ही जीवघेणी कसरत ह्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना करावी लागते हे वास्तव आम्हाला बरेच काही सांगून जाते। दरवर्षी आदिवासी ग्रामीण भागात हजारो कोटी रुपये खर्च होतात, तरी पण आम्हाला शिक्षण, आरोग्य, पाणी या समस्याला सामोरे जाताना जो आज संघर्ष करावा लागतो, हा संघर्ष आमच्या 5वीलाच पुजलेला आहे का, हा प्रश्न आम्हाला पडतो। एका टायरच्या ट्यूबवर 5 मुले बसून मुलांच्या डोक्यावर दप्तर, एका हातात शाळेचा ड्रेस, पडत असलेल्या पावसात भिजत असलेली दप्तरातील पुस्तके, वाहत्या नदीतून तो जीवघेणा प्रवास, त्या मुलांना सुखरूप पोहोचवण्यासाठी पालकांची होणारी नदीच्या प्रवाहातील दमछाक, हे पाहिल्यानंतर आमची प्रशासकीय यंत्रणा इतकी मुरदाड झाली आहे का या मुलांचे काही बरी वाईट झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला पाना फुटेल का, असा प्रश्न येथील गावकरी प्रशासनाला करीत आहेत। मसे गावातून पिंजाळ नदी पार करून ही मुले वाकिया गावातील शाळेत येतात, हे दाखवण्याच्या पलीकडे आमचा एकच उद्देश आहे, ही समस्या सरकारने लवकरात लवकर सोडावी, ही सरकारला आमची विनंती आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि या मुलांना पूल होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा, ही आमच्या BCC न्यूज मराठी चॅनेलच्या माध्यमातून सर्वांना विनंती। अजय, तू कितवीला आहेस? 5वी. 5वीला. आणि मग तू रोज शाळेत कसा येतो मग इकडे येताना? टोपेवर. किती वाजता तुम्ही निघता गावातून? 9. आणि शाळा कितीला भरती इथं? 10ला. आणि मग संध्याकाळी किती वाजता तुम्ही मग? 5 वाजता. मग जास्ती पाऊस असेल तर मग त्यावेळेला मग घरी थांबता का? हां. म्हणजे नदीला पूर आला तर मग घरी थांबतो.
मग तुम्हाला शाळेत जाण्यासाठी काय मागणी आहे तुझी सरकारला? पूल बांधून पाहिजे तुम्हाला? हां म्हणजे पूल बांधला तर तुम्हाला मग रोज शाळेत येता येईल ना? हां. मग नदीला जर पूर आला तर किती दिवस शाळा पडतो तुमची? एक आठवडा. आणि पहिली ते 5वीपर्यंत किती मुलं आहेत तुमच्याकडं गावात येणार सगळी? आहे का 10-15 पोरं आहेत? हो. दादा मला सांगा, तुम्ही रोज इथून मुलांना आणता नेता, किती गावातली मुलं इथे शाळेत येतात? म्हणजे 8-10 असतील. 8-9 मुलं आहेत का? हां. किती पहिली ते 5वीपर्यंत? मग रोज ह्या मुलांना तुम्ही टायर ट्यूबवर घेऊन येता इथं? याच्यावरच. आणि मग जास्ती पाऊस पडत असेल मग त्यावेळेला? त्याच्यानंतर मग त्यांना मग इकडे घरीच राहायला लागते. मग किती दिवस घरी राहतात ती पोरं? कधी कधी एक आठवडा होतो, कधी कधी म्हणजे नदीला पाणी कमी झालं तर? ही नदी कुठली आहे? नदी ही आपली पिंजाल नदी. इंद्रा नदी. पण तुम्हाला गावात म्हणजे मार्केटला जायचं असेल तर मग कसं जाता तुम्ही इकडं? मग याच्यावर टुपीवरच. तिथून मग तुमचा रोजचा बाजार असतो? हां. रिशनिंग आणा असेल तर मग? याच्या टुपीवरच जातो. जर जास्ती नदी असली हां. तर मग आणायला मिळत नसतं. जरा नदी कमी असली नंतर मग आणायला मिळतं असं. मग तुम्हाला इथं पुलाची मागणी तुम्ही कधी केली नाही का बा आम्हाला इथं पूल बांधून द्या असं काही? मागणी मागं केली ती पण झालं नाही. झालं नाही पूल का? हां. काय तुमची मागणी आहे सरकारला? काय तुम्हाला पूल बांधून द्यावा असं तुमची मागणी आहे का? मागणी तर काय पोरांसाठी पाहिजे तसं होता पूल. इथं झाला असता बा पोरांना पण बरं झालं असतं. शाळेत यायला बरं झालं का? हां. म्हणजे त्यांची जी शाळा बुडते ती बुडली नसते. हां. Subscribe for more content.